श्री स्वामी समर्थ। आपल्या जीवनामध्ये पितृदोष, कालसर्पदोष हे जर दोष माणसाच्या जीवनामध्ये असतील तर माणसाची प्रगती होत नाही। घरामध्ये आजारपण राहतं, बिमाऱ्या सतत कोणी ना कोणी आजारी असतं किंवा पैसा टिकत नाही किंवा प्रत्येक कामात अडथळे येतात, काम पूर्ण होत नाही, पैशाचं नुकसान होते, आपल्या डोक्यावरती कर्ज होतं, हातामध्ये काम घेतलेलं पूर्ण होत नाही, अशा बऱ्याच समस्या असतात जे आपल्याला पितृदोष, कालसर्पदोष यामुळे आपल्यावरती अनेक समस्या येतात। हे दोष दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। आपल्याला त्यापासून मुक्तता मिळते आणि आपले जे पितृदोष आहे किंवा कालसर्पदोष आहे तो दूर होतात। तर अमावस्येच्या दिवशी एक कणकीचा दिवा बनवून त्याच्यामध्ये तिळाचे तेल किंवा राईचे तेल घालून पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावा। आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तो दिवा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करा। आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी, त्यांना मुक्ती लवकर मिळावी यासाठी प्रार्थना करा। हा उपाय तुम्ही रोज करा। रविवार सोडून हा उपाय दररोज केल्याने पितृदोष दूर होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते। हळूहळू तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात। पिंपळाचं झाड जर नसेल तर वडाचं झाड चालेल किंवा बेलपत्रीच्या झाडाखाली देखील तुम्ही दिवा लावू शकता। अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळाचे दान अवश्य करा। यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल आणि काही कारणाने तुमचे पूर्वज जर तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजीसुद्धा दूर होईल। अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा, त्यामुळे पितृदोष दूर होतो, जीवनात प्रगती होईल, तुमच्यावर त्यांची कृपा कायम राहील। तुम्ही मंदिरात सुद्धा काळे तीळ दान करू शकता। असं म्हटलं जातं की अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण काळे तीळ पितरांचे प्रतीक मानले जाते। अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीमध्ये जर काळे तीळ अर्पण केले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच ते आनंदी होतात। तर काळे तीळ अमावस्येच्या दिवशी अवश्य गंगा नदीमध्ये अर्पण करा। श्री स्वामी समर्थ। आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।